मंडळी, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये ऊसाच्या शेतीचा मोठा वाटा आहे. पण याच ऊसाच्या गोडव्यामागे कष्टकरी महिलांच्या आयुष्यातील एक दाहक वास्तव दडलंय. बीड जिल्ह्यातून दरवर्षी लाखो ऊसतोड मजूर राज्यभर स्थलांतर करतात. मात्र ऊस तोडीला जाण्यापूर्वी अनेक महिला आपली गर्भपिशवी काढतात. नेमकं यामागचं कारण काय आहे? कारण गर्भपिशवी काढणं कोणत्याच बाईच्या मनात नसतं. तरी सुद्धा ऊसतोड महिला हा कठीण निर्णय नेमका का घेतात? बघा, बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टींमध्ये किंवा दिवाळीच्या सणामध्ये इथून सुमारे 1,75,000 मजूर ऊसतोडीसाठी बाहेर पडतात. यामध्ये 78,000 महिलांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या 2021-22च्या अहवालानुसार या ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी आपली गर्भपिशवी काढल्याची नोंद आहे. यामध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचं प्रमाण जास्त आहे. पण ऊसतोड कामगार महिलांनी नेमका हा निर्णय का घेतला असेल, यावर जेव्हा अभ्यासकांनी अभ्यास केला तेव्हा अनेक कारणं त्यांच्या समोर आली. बघा, ऊसतोड महिलांना दिवसातील 10 ते 12 तास वाकून ऊस कापावा लागतो. जड मोळ्या डोक्यावर वाहाव्या लागतात. अशी जडापीची कामं करत असताना अर्थात महिन्याला जेव्हा पाळी येते तेव्हा दिवसांमध्ये ही असली जडापीची कामं ऊसतोड महिलांना करणं शक्य होत नाही. मग काय होतं? दिवसाचा रोज बुडतो. आणि जर समजा नाईलाजास्तव पाळीच्या दिवसांमध्ये सुद्धा ही अशी कष्टाची कामं केली की अर्थात पोटावर प्रचंड ताण येतो आणि अगदी मरण यातना सहन कराव्या लागतात. आणि हेच एक मुख्य आणि महत्वाचं कारण आहे ज्यामुळे ऊसतोड कामगार महिला गर्भपिशवी काढतात. दुसरं कारण म्हणजे सुविधांचा अभाव. बघा, ऊसाच्या फडामध्ये राहण्यासाठी तात्पुरती खोपटी असतात. तिथं शौचालय किंवा स्वच्छ पाण्याची कुठलीही सोय नसते. अशात मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखणं या महिलांसाठी अशक्य होतं. तर अनेकदा पाळीच्या काळामध्ये विश्रांती घेतल्यावर त्या दिवसाची मजुरी सुद्धा बुडते. मग त्यावेळी अनेकदा मुकादमांकडून शिवीगाळ किंवा दंडाचा धाक दाखवला जातो. यामुळे याच कटकटीतून कायमची सुटका म्हणून महिला काय करतात तर गर्भपिशवी काढण्याचा पर्याय निवडतात. तर कधी कधी ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांकडून अनेकदा या महिलांना शस्त्रक्रियेसाठी चुकीचं प्रोत्साहन सुद्धा दिलं जातं. बरं, ही गर्भपिशवी काढल्यावर सुद्धा या ऊसतोड कामगार महिला सुखासुखी राहतात असं नाही, तर गर्भपिशवी काढण्याचे नकारात्मक परिणाम सुद्धा त्यांना भोगावेच लागतात. फक्त शारीरिकच नाही तर मानसिक त्रास सुद्धा त्यांना सहन करावा लागतो. म्हणजे बघा, एका बाजूला ज्या ऊसतोड महिलांमुळे आपल्या घरात साखर येतेय, त्या महिलांच्या कडू जीवनाचा सारासार विचार आजही सरकार इतक्या खंबीरपणे करत नाहीये. साखर कारखाने आणि प्रशासन या कामगारांच्या हक्काचं संरक्षण करण्यामध्ये आजही अपयशी ठरत आहे. ऊसतोड महिलांच्या या प्रश्नावर केवळ चर्चा नकोय, तर ठोस धोरण आणि तिथं पायाभूत सुविधांची गरज आहे.